नमस्कार मंडळी, मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि माझी ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि मी आज सगळं माझं काम वगैरे आवरलं आणि मी आता चाललेली आहे शंभूला आणायला. तर शंभूला आणल्यानंतर मी येतानाच त्याला पायनॅपल ज्यूस आणलं होतं. म्हणजे त्यांना पायनॅपल आवडतं पण तिथं नव्हतं म्हणून मी घेतलेलं ॲपल ज्यूस. तर त्यांना सांगितलं होतं पायनॅपल ज्यूस आहे म्हणून. तर शंभूला मी दिला आता आणि त्याला इतकी घाई झाली होती खायची, त्याने कपडे सुद्धा घातले नाही. पटकन मम्मी म्हणला मला दे म्हणून. आणि आता ऊन इतकं लागतंय ना की जास्तच ऊन लागतंय म्हणून मग म्हटलं थोडंसं पोरांना ज्यूस वगैरे तेच द्यावं म्हणून मी तर म्हणजे दिसाड का आहे ना रोज का आहे ना आणत असते त्यांना. आणि चांगलं चांगलं लागतं म्हणून गार म्हणून मी आणत असते. तर आता लय दिवस झालं म्हणजे मुलांचं कसं आहे बघा. आता इथं शंभूने परीने काय केलं होतं, खडूने सगळीकडे लिहिलं होतं म्हणजे आरशावर कपाटावर. मग तेच मला पुसायचं होतं. मग ते खडूनी काय करतात ABCD काढतात. त्यांना सवय लागली जरा लिहायची. ही अशा नाही का भिंतीवर म्हणलं भिंतीवर लिहिण्यापेक्षा आपलं कपाटावर लिहा तुम्ही, आरशावर काय लिहायचंय ते लिहा असं माझं चाललेलं असतंय. तर इथं मी दोन्ही पण माझे साफ करून झाले नीटनेटके. आणि त्याच्यानंतर मग आज कसं झालं होतं मला की काम काही नव्हतं, कारण का मी कपड्याचं पण थोडंसं काम हलकं झालं आणि त्यात स्वयंपाकाचं पण आज काहीच नव्हतं विशेष. कारण का ह्यांनी पण आले होते लवकर आणि ह्यांना बाहेर होतं आज जेवण, म्हणजे त्यांचं मित्रांसोबत त्यांना जायचं होतं म्हणून. मग ते म्हणले आज काही स्वयंपाकाचं एवढं काही करू नको म्हणून. आणि आज मला कसं झालं होतं की परीला आणायला जायचं होतं मला, पण ह्यांनी लवकर आले होते. मग ते पण काम वाचलं माझं आज. कारण का म्हणजे रोज मी जात असते दोघांना पण आणायला, पण त्यात शंभूला आणलं होतं मी. ह्यांनी आले होते परीच्या टायमिंगपर्यंत, मग परीला आणलं त्यांनी. तर हे मी कंगवा अडकवायचं तुम्ही बघताना, तर मी हे हाताने केलेलं आहे घरीच. हाताने केलेलं आहे घरीच ती. तर मला असं वाटतं की ज्या ज्या गोष्टी मला येतात जमतात तर मी ती करायला काय हरकत आहे असं वाटतं मला. आता हे बाजारात पण आपल्याला मिळून जातो, पण म्हटलं आता येते आपल्याला मोबाईलवर बघून बघून तर काय होतंय म्हटलं तेवढंच करायला, म्हणून मी केलेलं आहे ही. पण ते पण थोडंसं जरा जास्त लागतात त्याला ते, म्हणून मला जरा थोडंसं कमी पडलंय तर ते खाली आल्यागत झालेलं आहे. शंभूने काय केलं, इकडं फुलांची सगळी माळ तुम्ही बघत असताल माझ्या घरात, म्हणजे जिथं तिथं लाल केशरी कलरचे हे येल्लो कलरचे आहेत फुलं, पण हे शंभूने एक एक तोडून सगळे हे त्याने बारीक केले, जे म्हणजे साईज एकदम बारीक केली. तर मला आता हे काय करायचं, धुवून वगैरे सगळं एका पिशवीमध्ये बांधून ठेवावं लागणार आहे. कारण का जेव्हा लागल सणासुदीला तेव्हाच म्हणलं बाहेर काढता येईल, यूज करता येईल, म्हणून माझं हे हिशोबाने आता म्हणलं ते करावं. आणि त्याच्यानंतर मग मी झाडून वगैरे काढलं, सगळं पुसून घेतलं, कपाट वगैरे सगळं झालं पुसून झाडून घेतलं. आणि आता मशीन आल्यापासून माझं कसं होतंय, साडी वगैरे मी ज्या दिवशी कपडे घालते त्या दिवशी लगेचच धुवून होतात माझे कपडे, म्हणून मी तर कपडे पण धुवून झाले होते ते. आणि आजच्या दिवसाचे राहिले होते तर काल मी लगेच धुवून टाकले होते ते साडी वगैरे. तर कपाट तुम्ही बघताय ना माझे अस्तव्यस्त सगळे कपडे झालेले आहेत. आणि म्हणजे एक ठेवायला गेलं की दुसरं पडतंय असं झालेलं आहे. मला ते पण आवरायचं, एक दिवशी मी व्हिडिओ काढेल कपाट आवरल्याचा. कारण का मला म्हणजे पहिलं जे माझं होतं ना कपाट ते एकदम असं मोठं होतं आणि हे जरा रुंदीला आहे, पण असं आतमध्ये नसतात का खोल, असं म्हणजे जास्त नाही आहे ते. म्हणून मला असे कपडे जरा नीटनेटके घडे घालून ठेवले तरच ते ह्या कपाटामध्ये बसतात फेस टू फेस, तरच दार दिसतं ते. नाहीतर मग कसं होतं ते मागं पुढं दार दिसतं, म्हणून ह्या कपाटाला जरा जिथल्या तिथं सगळे कपडे ठेवावे लागतात. मग तर चला आता माझे कपडे पण ठेवून झाले घड्या घालून वगैरे. आणि त्याच्यानंतर मग मी घेतलं तोंड. तर मी एक ना फेस वॉश वापरते आणि फेस वॉश तो म्हणजे मी म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मी घेते. कारण का माझी स्किन अशी आहे ना, लय सेन्सिटिव्ह म्हणतात ना तशी आहे. कारण का मला पावडर सुद्धा सूट होत नाही माझ्या स्किनला. शॅम्पू म्हणजे पावडर साबण सुद्धा म्हणजे सूट होत नाही. इतकं मला लगेच पिंपल्स येतात, नाही बारीक बारीक छोटे छोटे पिंपल्स येतात. म्हणून मी दवाखान्यात गेले होते महागच आणि तिथूनच एक फेस वॉश आणलाय तर तोच वापरते. स्किन माझी जरा चांगली वाटते तर मी एकच फेस वॉश वापरते. पावडर सुद्धा वापरत नाही मी, काहीच वापरत नाही फक्त. कारण का सूटच होत नाही. आणि एक दिवस जरी चुकून मी लावली ना, मन झालं ना आपली बाबा इतकी ऑइली ऑइली स्किन दिसते तर आता थोडं लाव पावडर, तर लावली ना पावडर मला काय होतं की म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशीच लगेच मला फोड येतात बारीक बारीक. म्हणून मी तर काही यूज करत नाही, पावडर वगैरे काय लावत नाही, फक्त लिपस्टिक आणि
काय असेल तर टिकली वगैरे तेवढंच बस, नाहीतर त्याच्यानंतर काय नाही. आणि साधी सिंपलच. आणि आपण म्हणतो आता घरात एवढं काय आवरायचंय, घरातच असते तू, काय आवरायचं एवढं. तर मला असं वाटतं की घरातच आहे ना आपण. मग माझं तर कसं आहे तुम्हाला सांगू का, मी जितके घरात फ्रेश वगैरे राहील ना तितकं मला कामाचा उल्हास येतो. आणि आणि पॉझिटिव्ह एनर्जी पण येते जरा काम करताना. असं म्हणजे वेगळं वाटत नाही की नाही का आज काहीच नाही, तर असं होतं मग मला. तर चला, आणि मी आले आता किचनमध्ये. तर माझं फ्रेश वगैरे झाले मी आणि किचनमध्ये आले. त्याच्यानंतर मग मला ठेवायचा होता चहा. आणि हे दुपारीच मी भांडी वगैरे घासून ठेवले होते, कारण का मग म्हणजे मी घासून ठेवत असते आणि लगेच मांडत नाही, कारण का मांडणीवर लगेचच हे होऊन जातात, मांडणी खराब होऊन जाते, म्हणून मी लवकर मांडत नाही भांडी. आणि शंभूपरी गेले होते क्लासला, कारण आणि स्वयंपाकाचं तर काय आज हेच नव्हतं, स्वयंपाक करायचं नव्हता, कारण का म्हणले होते ह्यांनी मी बाहेर जाणार आहे जेवायला, माझ्या माझ्या वाटणीचा स्वयंपाक करू नको. तर चला आता मग मी चहा ठेवते. आणि चहा ते नाही का सुनं सुनं वाटतं एकदम. आणि कसं वाटतं आपल्याला रोजची सवय असते स्वयंपाकाची, रोजचं रुटीनचं, तर मग ते एक दिवशी जरी नसलं तरी असं वाटतं की आपलं काहीतरी राहिलंय, आपलं करायचंय असं वाटतं. मग मला तर तसंच होतं. आणि म्हणजे आणि हे तुम्ही पडदा बघताय ना मी लावलेला, तर हा पडदा मी का लावलाय तुम्हाला सांगू का. तर आता ही किचन वाटा आपण साफ केलं ना, साफ होऊन दिसते. आणि जर ते पडदा नसला का नाही मग ते दिसतच नाही साफ झालेलं आहे किचन म्हणून. म्हणजे खालचं सगळं ते दिसतं आणि मला ते आवडत नाही, म्हणून मग मी हा पडदा वगैरे लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग मी आता दूध ठेवलंय तापवायला. आणि मग आज असं झालं होतं की मी बघितलं दूध, मला वाटलं चांगलं असेल, आणि म्हणजे ते खराब निघालं दूध. आणि मला मला म्हणजे दिसताना चांगलं दिसलं म्हणून मी गॅसवर ठेवलं. चहा म्हणजे चहा पावडर टाकली आणि साखर टाकली. आणि नंतर मला कळालं उकळताना की ते दूध खराब झालंय म्हणून. आणि चहा पावडर मी ना इथं मी सह्याद्री वापरत असते, मला ती दुसरी आवडत नाही चहा पावडर. मग ह्यांनी आणली होती ती आणि म्हणलं आता वापरून तर टाकावी, कारण का जिथं जशी अवेलेबल असेल तसेच भेटणार. आणि ती सह्याद्री चहा पावडर अशी इथं भेटत नाही असले, म्हणजे दुकानात भेटते चांगले. आम्ही म्हणजे डेलीच्या दुकानात असतो ना, ते दुकान जरा लांब आहे म्हणून इथूनच आणली होती आणि मग तीच वापरली. कारण का ज्या सह्याद्रीचा चहा होतो का नाही त्यात हे होतं, चांगलं होतं जरा चहा. आणि मग म्हणून मला त्याची सवय नाही. तर इथं बघा मी आता दूध हे परतनी दुसरं भांडं घेतलं, त्याच्यात चहा पावडर टाकली, साखर टाकली आणि मी दुसरा परतनी चहा ठेवला. तर इथं माझं दूध खराब झालं होतं ते मला कळलंच नाही. तर चला आता मी भांडे मांडून घेते. आणि माझं झालं होतं सगळं चहा वगैरे, म्हणजे झाला होता चहा, मुलं आले नव्हते अजून, तोपर्यंत म्हणलं की हे करावं, भांडे वगैरे मांडावेत. भांडे मी लवकर मांडत नाही, कारण का मांडणी खराब होती म्हणून मी काय लवकर मांडत नाही. आणि आता हे कसं होतंय हे दिसती ना खिडकी, इतका उजेड पडतो ना त्याचा, म्हणजे मला असं वाटतं तिथं काहीतरी लाव छोटंसं, म्हणजे नाही का उजेड येणार नाही, जेणेकरून आता तुम्ही ते किचनवर स्टिकर बघताय ना ते की ह्याचे चमच्याचे स्टिकर, चमचा वगैरे स्टिकर लावलेले, तसेच तिथं लावून स्टिकर मला हे करावं लागणार आहे, पडदा लावावा लागणार आहे. कारण का उजेड इतका पडतोय ना ह्याच्यावर, जास्तच उजेड पडतोय आणि दिसत पण नाही काय असं वाटते. आणि मला चहा सोबत आज खाऊ वाटलेली खारी. आणि मग तर आता माझं झालं इथं किचन, म्हणजे भांडे वगैरे मांडून झालेत. आणि त्याच्यानंतर मग मी आता घेते चहा घ्यायला, कारण का शंभूपरी आले नव्हते, मग तोपर्यंत म्हणलं येतील तोपर्यंत म्हणलं आवरून घ्यावं, ते आल्यानंतर घ्यावं म्हणलं. तर चला आता मुलं पण आले होते आणि त्यांचा आवाज आला मम्मी मम्मी म्हणून म्हणून, तर मग मी आले इकडं. आणि मग आल्यानंतर बघते तर ह्यांचं चाललेलं बाहेर खेळायचं. आणि असं होतं दार उघडा असलं का नाही मुलं लगेच तिथल्या तिथंच खेळायला लागतात, लगेचच्या लगेच घरात येत नाही ना, असंही त्यांचं. आणि आपण किती, मी जर त्यांना किती म्हणलं का नाही चला रे घरात हे करा, चहा हातपाय धुवा, खावा काहीतरी, ऐकत नाहीत अजिबात. कारण का त्यांना माहिती मम्मी एकदा दार लावलं की मम्मी दार लावून घेते, परत नाही उघडत नाही, म्हणून ते चान्स घेत असतात बाहेर खेळायचं. तर इथं मी आतमध्ये आले होते आणि त्यांची सॅक वगैरे सगळी ठेवली आणि पॅड वगैरे सगळं तिथलं आवरलं. आणि ती शेजारची आमची दिदी आहे तिच्यासोबतच गप्पा मारत होते. आणि ती छोटीशीच आहे, तिच्यासोबतच ही मुलं दोघंजण खेळतात बोलतात, मग तिच्यासोबतच मी गप्पा मारते. आणि म्हणजे थोडंसं तेवढंच बरं वाटतं तिथल्या तिथं गप्पा मारायला, म्हणून मी थोड्याशा. आणि शंभूपरी पण खेळत होते तिथं, मग म्हणलं थोडा वेळ आपण पण बाहेर इथं जरा बसावं.
आणि मुलांना पण मुलं खुश असली की मग मला पण बरं वाटतं, मग त्यांच्या सोबत बसल्यावर थोडं जर खेळलं. मी असले की मग जास्त खेळतात ते चांगलं, आणि मी नसले की मग त्या दोघांची भांडणं होतात, नाही तर काय ना काय होतं, म्हणून मग त्यांच्याजवळ बसावं लागतं मला थोडा वेळ. आणि मग मी नंतर आले, आता किचनमध्ये आले, तर ते काय तिथेच होते, बाहेर बसलेच होते, खेळत होते. आणि मग म्हटलं तोपर्यंत चहा घ्यावा. आणि मग मी चहामध्ये आता तुम्ही बघताय खारी. माझ्या मम्मीकडे होते ना मी, तेव्हा खारी इतकी भारी वाटायची ना मला. आणि म्हणजे त्यावेळेस ना इतकी गरम गरम ताजी भेटायची, पहिल्यासारखी आता काहीच गरम गरम भेटत नाही असं तर मला वाटतं. आणि म्हणजे जरी गरम नसली तर मग मी काय करते, ते तव्यावर गरम करते, तवा गरम करून त्याच्यावर ठेवते, आणि मग गरम केल्यानंतर चांगली लागते. आणि मग तर म्हटलं आता हा शेवटीच म्हणजे सगळी संपली होती खारी, थोडीशीच राहिली होती, मग तेच मग मी टाकलं ह्याच्यात आणि ते खायला लागले होते. आणि हे माझा आता स्वयंपाकाच्या, मी रोज ज्या टायमिंगला स्वयंपाक करायचे त्या टायमिंगला माझा हा चहा चाललेला आहे, कारण का मी रोज स्वयंपाकाचं ह्या टायमिंगला करत असते. आणि आज स्वयंपाक म्हणजे करायचा नव्हता, म्हणून आज माझं एवढं निवांत चाललंय बघा. आणि इथं थांबले होते शंभूचे पप्पा, आणि पोरांचं चाललं होतं बाहेर तिथंच खेळायचं. मग तोपर्यंत म्हटलं खाऊन घ्यावं, आणि पोरं काय ऐकत नव्हते, बळबळने त्यांना आणलं आतमध्ये. तर आल्यानंतर मग आता इथं चाललंय शंभूचं हे खेळायचं, त्याची मैत्रीण आली होती, आणि मग त्यांचं चाललं होतं खेळायचं. तर कसं होतं, आपल्याला ज्या दिवशी स्वयंपाक नसेल त्या दिवशी आपल्याला रिलॅक्स वाटतं. आणि जेव्हा असतं तेव्हा काही गडबड, म्हणजे सगळं नीटनेटकं जिथलं तिथं पाहिजे असतं. म्हणून माझा आता निवांत चाललाय हा व्हिडिओ रिलॅक्स पासून. तर इथं बघा शंभूची मैत्रीण आणि परीची मैत्रीण वगैरे आले, त्यांचं चाललेलं आहे खेळायचं. मुलांना सायकल इकडं आणल्यापासून त्यांना चांगलं करमून पण जाते आणि खेळतायत पण. आणि हे माझ्या मम्मीने घेतलेली आहे सायकल ही. तर सायकल ही शंभूची तिकडंच होती माझ्या मम्मीकडे, आता आम्ही गेलो तेव्हा आणलेले होते. आणि हा परीची. तर आता इथं आमचं चाललं होतं बसणं, थोडा वेळ मोबाईल वगैरे बघायचं, आणि मग त्याच्यानंतर मग हे जाणार होते. आणि मग मी मुलांना काहीतरी थोडंफार करणार होते, दूध चपाती वगैरे देते त्यांनाच खायला. आणि मग असा होता माझा आजचा दिवस, थोडासा रिलॅक्सच होता. तर चला इथंच थांबते, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय.